श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय लेकरा, आज तू हा संदेश ऐकण्यासाठी इथे आला आहेस. याचा अर्थ तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्न तू कोणालाच सांगू शकत नाहीस. काही प्रश्न तुझ्या डोळ्यात आहेत, काही तुझ्या मनात दडलेले आहेत. आज या प्रत्येक प्रश्नाला श्रद्धा, संयम आणि सकारात्मक जीवनदृष्टीच्या आधारावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा, कारण असे प्रेरणादायी स्वामी संदेश आम्ही नियमितपणे घेऊन येत असतो. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवीन संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. प्रश्न: स्वामी, माझ्या आयुष्यात इतका संघर्ष का आहे? स्वामींचे उत्तर: लेकरा, संघर्ष म्हणजे शेवट नाही. संघर्ष हा आयुष्याचा शिक्षक असतो. संकटे माणसाला मोडण्यासाठी येत नाहीत, ती त्याला घडवण्यासाठी येतात. प्रत्येक दिवस तुला काहीतरी शिकवतो. ज्या व्यक्तीने अंधार पाहिला आहे तीच प्रकाशाची खरी किंमत ओळखते. पुढचा प्रश्न: स्वामी, माझ्या प्रार्थना ऐकल्या जातात का? उत्तर: प्रत्येक मनापासून केलेली प्रार्थना व्यर्थ जात नाही. कधी उत्तर लगेच मिळते, कधी उशिरा मिळते, तर कधी उत्तर वेगळ्या स्वरूपात मिळते. श्रद्धा ठेव आणि चांगल्या कृती करत राहा. पुढचा प्रश्न: स्वामी, लोक माझी किंमत का करत नाही? उत्तर: स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून ठेवू नकोस. स्वतःच्या कृती, प्रामाणिकपणा आणि संयम यावर विश्वास ठेव. योग्य लोक योग्य वेळी तुझी ओळख करतील. पुढचा प्रश्न: लेकरा, हा संदेश मन लावून ऐकत राहा. जर या संदेशातील एक तरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर आत्ताच स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. तसेच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करून तुमची श्रद्धा व्यक्त करा. पुढचा प्रश्न: स्वामी, मी खूप मेहनत करतो, पण यश दुसऱ्यांनाच का मिळते? उत्तर: लेकरा, दुसऱ्याच्या यशाकडे पाहून स्वतःच्या प्रवासावर शंका घेऊ नकोस. प्रत्येक बीज एकाच दिवशी उगवत नाही. काही रोपे काही दिवसात वाढतात, तर काही वृक्ष होण्यासाठी वर्षे लागतात. वेळेचा फरक म्हणजे अपयश नाही, तुझ्या मेहनतीचा प्रत्येक थेंब भविष्यातील यशाचा पाया रचत असतो. पुढचा प्रश्न: स्वामी, माझे नशीबच खराब आहे का? उत्तर: नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःला विचार, आज मी कालापेक्षा चांगले काय केले? नशीब हे अनेकदा आपल्या कृतींमधून घडत असते. संयम, सातत्य आणि चांगले विचार हेच खरे भाग्य घडवतात. पुढचा प्रश्न: स्वामी, माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक कमी का आहेत? उत्तर: कारण प्रत्येकाला तुझा प्रवास समजेलच असे नाही. काही लोक फक्त तुझा आजचा दिवस पाहतात, पण तुझ्या संघर्षाची कहाणी त्यांना माहीत नसते. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नकोस. पुढचा प्रश्न: स्वामी, माझ्या आयुष्यात एवढे अडथळे काय येतात? उत्तर: अडथळे म्हणजे चुकीचा मार्ग नाही, ते तुला अधिक मजबूत बनवण्याची संधी असतात. प्रत्येक अडथळा तुला काहीतरी शिकवून जातो. जो अडचणींना घाबरत नाही त्यालाच मोठी यश मिळतात. पुढचा प्रश्न: स्वामी, मला सतत भीती वाटते. उत्तर: भीतीचे कारण अनेकदा भविष्याची चिंता असते. पण लक्षात ठेव, आजचा दिवस चांगला जगलास तर उद्याचा दिवस स्वतःची काळजी घेईन. मन शांत ठेव, योग्य कृती करत राहा. पुढचा प्रश्न: स्वामी, माझ्या घरात सतत तणाव का असतो? उत्तर: जिथे संवाद कमी होतो तिथे गैरसमज वाढतात. जिथे राग जास्त असतो तिथे शांतता कमी होते. प्रेमाने बोललेले 2 शब्द अनेक वाद संपवू शकतात. घरातील वातावरण बदलण्याची सुरुवात स्वतःपासून कर. पुढचा प्रश्न: स्वामी, मला योग्य निर्णय कसा घ्यावा? उत्तर: निर्णय घेताना भीतीपेक्षा विवेकाला महत्त्व दे. घाईत घेतलेला निर्णय अनेकदा पश्चाताप देतो, तर विचारपूर्वक घेतलेला निर्णय आत्मविश्वास वाढवतो.
प्रिय भक्तांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे हा प्रेरणादायी संदेश आणखी अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. भक्त हो, पुढचा प्रश्न. स्वामी, मला सतत अपयशच का मिळते? उत्तर. लेकरा, अपयश हे कायमचे नसते, ते तुझ्या प्रयत्नांची परीक्षा असते. प्रत्येक अपयश तुला पुढच्या यशासाठी तयार करत असते. जो माणूस प्रयत्न सोडत नाही त्याचा मार्ग उशिरा का होईना पण नक्की खुला होतो. स्वामी, माझे नातेवाईकच मला समजून घेत नाहीत. उत्तर. प्रत्येकाकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवू नकोस. तुझे मन, तुझा संघर्ष आणि तुझे अश्रू तुलाच सर्वाधिक माहीत आहेत. दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःला अधिक शांत आणि मजबूत बनव. प्रश्न. स्वामी, माझ्या मनात नकारात्मक विचार येतात. उत्तर. रिकामे मन अनेकदा भीती आणि शंका निर्माण करते. चांगले विचार, चांगले वचन, चांगले कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे मन हळूहळू स्थिर होते. प्रश्न. स्वामी, माझी प्रार्थना कधी पूर्ण होईल? उत्तर. प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असे नाही, पण योग्य वेळी जे तुझ्यासाठी हितकारक आहे ते मिळू शकते. त्यामुळे आशा ठेव आणि योग्य कृती करत राहा. प्रश्न. स्वामी, मला लोकांच्या बोलण्याचा खूप त्रास होतो. उत्तर. लोकांचे शब्द नेहमी तुझी ओळख ठरवत नाहीत. तुझी ओळख तुझे कर्म, तुझा स्वभाव आणि तुझे धैर्य ठरवते. प्रिय भक्तांनो, जर तुम्ही अजूनही स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर आताच करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला अशा प्रेरणादायी संदेशांची नवी मालिका घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. आणि कमेंटमध्ये तुमचा जो काही प्रश्न आहे तो नक्की लिहा. भक्त हो, आज तुम्ही मनातले अनेक प्रश्न घेऊन इथपर्यंत आलात. कदाचित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला शब्दात मिळाले नसेल, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरे वेळ देतो, काही अनुभव देतात, तर काही आपल्या कृतींमधून सापडतात. स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. संकटे आली म्हणून आयुष्य संपत नाही. प्रत्येक नव्या दिवसात नवीन संधी असते. काल अपूर्ण राहिलेले काम आज पुन्हा सुरू करता येते. पडणे ही हार नसते, पुन्हा उभे राहण्याची हिंमत सोडणे ही खरी हार नसते. भक्त हो, आता या क्षणी डोळे मिटून शांतपणे प्रार्थना करा. स्वामी, मनात ज्या व्यक्तीसाठी शुभेच्छा आहेत त्यांच्यासाठीही चांगले विचार करा. आपल्या स्वतःच्या आयुष्यासोबत इतरांच्या आनंदासाठीही प्रार्थना करणारे मन अधिक विशाल होत जाते. भक्त हो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी पुन्हा भेटायचे असेल तर आताच स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तुमचा जो काही प्रश्न आहे तो नक्की लिहा. शेवटी एवढेच, प्रश्न कितीही मोठे असले तरी धैर्य, संयम आणि सतत चांगल्या कृतींचा मार्ग सोडू नका. प्रत्येक दिवस हा नवी सुरुवात करण्याची संधी असतो. तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो हीच मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.